हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? आज ना मी तुमच्यासोबत 3 रेसिपी शेअर करणार आहे. हो, म्हणजे 3 भाज्या आपण इथे बनवणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तिघीही रेसिपी खूप सोपी आहे. आणि इथे आता आपण ऑइल टाकलेलं आहे कढईमध्ये. इथे आता आपण फर्स्टली बनवणार आहे कारलं. इथं आपण तेलामध्ये जिरं, लसूण आणि जे आपली मिरची आहे ती इथे टाकून दिलेली आहे. तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. खूप सिम्पल आहे, घाई गडबडीमध्ये पण म्हणजे लाईक होऊन जाईल, ती एकदम सोपी आहे. थोडीशी आपण इथे हळद यूज केलेली आहे. यामध्ये मटर आणि कारला आपण टाकलेले. ऑब्वियसली मटरचा सीझन चालू आहे, मटर तर टाकणारच. याला आता आपण चांगलं हलवून घेऊ. मटर इम्पॉर्टंट आहे यामध्ये, म्हणजे लाईक मटरचं सीझन आहे आणि मटर नाही टाकणार तर चांगलं नाही वाटणार. आणि इथे आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि इथून ना वरून आपण थोडासा जो आपला शेंगदाण्याचा कूट जो असतो तो इथे आपण यूज केला आहे. आपण इथे थोडंसं टाकलेला आहे, तो वरून टाकलेला आहे. आणि आपण आता याला चांगलं आपण होऊ द्यायचं आहे, याला हलवत राहायचं आहे चांगलं 5-10 मिनटाकरता. आता आपण याला झाकून ठेवायचं आहे. 5-10 मिनटाकरता चांगलं असं होऊ द्यायचं आहे त्याला. आणि आता तुम्ही बघू शकता आपली भाजी जी ती तयार झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंट करा, ठीक आहे. आणि आता दुसरी रेसिपी आपण बनवायला घेऊ. इथे आपण बनवणार आहेत भेंडी. तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेलं आहे, लसूण वगैरे पण टाकून दिलेला आहे आपण इथे, आणि मिरच्या टाकलेल्या आहे. अच्छा, तुम्हाला तिघांमधून कोणती रेसिपी आवडते तेही सांगा, म्हणजे आम्हाला पण कळेल. इथे थोडंसं आम्ही हळद यूज केलेलं आहे. ताव्यावरची भेंडी आपण बनवणार आहे. आता आपण भेंडी यामध्ये टाकून दिलेली आहे. अच्छा, भेंडी कोणाकोणाला आवडते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. अच्छा, तुम्ही इथे ना भेंडीमध्ये तुम्ही मटर टाकू शकता, बट मला नाही आवडत भेंडीमध्ये मटर, म्हणून इथे मम्मीने नाही यूज केलेला आहे. आणि आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. याला चांगलं हलवून घ्यायचं आहे, आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्व मिक्स झाल्यावर आपण यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे असं अधूनमधून थोडंसं असं हलवत राहायचं आहे. त्याला झाकण काढून आपण हलवायचं, थोडंसं राहू द्यायचं. आणि 5-10 मिनटानंतर आपली भेंडी होऊन तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे आता आपली भेंडी तयार झाली आहे. चला तर मग आता आपण जी तिसरी भाजी ती बनवायला घेऊ. अच्छा, ही पण कारल्याचीच आहे, पण ही थोडी वेगळी रेसिपी आहे. ही थोडी चांगली चांगली नाही म्हणू शकत, पण थोडीशी वेगळी आहे ही पहिल्या जी आपली रेसिपी त्याच्यापेक्षा. इथे आपण कारलं, जिरं, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट आपण या तेलामध्ये टाकून दिलेला आहे. दोघी कारल्याच्या भाजीमधून तुम्हाला कोणती जास्त आवडते ते नक्कीच कॉमेंट करा. इथे आपण 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चम्मच हळद, आणि इथे आम्ही घरगुती मसाला इथे यूज केला आहे. आणि इथे कसुरी मेथी आपण यूज केलेली आहे. अच्छा, घरगुती मसाला आम्ही इथे यूज केलेला आहे, तर तुम्ही त्या जागी तुमचा कोणताही जो तुम्हाला मसाला आवडतो किंवा जे तुम्ही युजली भाज्यांमध्ये टाकता तो तुम्ही इथे यूज करू शकता. आणि इथे मटर टाकलेले आहे आपण. याला चांगलं हलवून घ्यायचं आहे, चांगलं याला होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. आणि आता आपण जे कारले ते चिरून ठेवलेलं होतं ते आता यामध्ये आपण टाकून द्यायचं आहे आणि चांगलं याला हलवून घ्यायचं आहे. आता याला आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे. 2-3 मिनटाकरता चांगलं याला हलवत राहायचं आहे आपण. आणि इथे आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि इथे जसं तुम्हाला लागेल तिखट तुम्ही टाकू शकता, म्हणजे जसं आता आम्हाला जास्त तिखट लागतं, आम्ही 1 चमचा जो आपला असतो तेवढं तिखट आम्ही यूज केलेलं आहे. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी यूज करू शकता, किंवा तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त करू शकता. ते तुमच्यावर आहे. आणि मसाला वगैरे ते पण जे घरगुती मसाला आहे त्या जागी तुम्हाला जो मसाला आवडतो ते टाकू शकता. इथे आता आपण चांगलं याला झाकून ठेवलेलं होतं हलवल्यावर 2-3 मिनटाकरता. असं झाकण काढून अधूनमधून आपण याला चांगलं हलवत राहायचं आहे.
चांगली जिथपर्यंत आपली भाजी होत नाही तिथपर्यंत आपण याला मीडियम गॅसवर राहू द्यायचं आहे. मीडियम गॅसच ठेवायचा आहे आता आपण आणि याला चांगलं आपण हलवत राहायचं आहे. झाकण काढायचं 2-3 मिनटाकरता असं हलवायचं, झाकण ठेवायचं, असं करत राहायचं आहे आता आपण. आणि इथे आता आपली भाजी जी ती तयार झालेली आहे ऑलमोस्ट. तर मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती भाजी आवडली सर्वात जास्त. आणि इथे आता आपलं कारलं जे ते शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता. चला तर मग आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि तुम्हाला कोणती भाजी सर्वात जास्त आवडली. इथे 2 आपण कारल्याच्या भाजी यूज केलेल्या आहे, म्हणजे बनवलेल्या आहे, सॉरी 2 इथे आपण कारल्याच्या भाज्या बनवलेल्या आहे वेगवेगळ्या पद्धतीने. आणि भेंडीची भाजी. तर तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला कोणती जास्त आवडली. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.